श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्त स्वामी कुणाचा आधार तर स्वामी कुणाचा सर्वस्व. स्वामी कुणाचा आधार तर स्वामी कुणाचा सर्वस्व. श्री स्वामी माझ्यासाठी सारे विश्व आहे. स्वामी भक्त हो. जेव्हा आपण आपल्या स्वामींना आपला विश्व मानतो, आपल्याला जग मानतो, तेव्हा आपल्याला कशाचीही कमी पडणार नाही. आपल्याला सदैव सुख आणि समाधानच लागणार आहे. कारण जेव्हा आपला या ब्रह्मनायकावर हक्क असतो, तेव्हा आपल्याला कधीही कोणाचेही पाय धरण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे सतत स्वामीच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करा. स्वामीचे नाव जपण्याचा प्रयत्न करा. मग बघा, स्वामी देखील तुम्हाला सदैव जपतील आणि तुमच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहतील. जर तुम्हालाही स्वामीवर असाच विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. कारण स्वामी संदेश हा केवळ संदेश नसून एक प्रकारचा आदेश आहे, जो स्वामीने आपल्यापर्यंत अशा पद्धतीने पाठवला आहे. कारण स्वामी प्रत्यक्षात येऊन तर आपल्याला भेटणार नाही. आपल्याला कुठल्याही माध्यमातून स्वामी काहीतरी सांगत असतात. फक्त ते ऐकण्याचा प्रयत्न करावा, ते जतन करण्याचा प्रयत्न करावा आणि तशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच स्वामी महाराज आपल्यासोबत कायमच राहतील. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला ऐकावासा वाटत असेल तर एक छोटंसं काम करा. तुमच्या समोर स्वामी दिसत आहे आणि स्वामीच्या तळहातावर एक चक्रही दिसत आहे. तो चक्र काळचक्र आहे. आपल्याला सुखही दाखवतो आणि दुःखही दाखवतो. असंही काळचक्र. या काळचक्राला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश ऐकून घ्यायचा आहे. स्वामी भक्त हो, तुम्ही आज चक्राला स्पर्श केला असेल, मी आशा करतो आणि आजचा संदेशही सांगतो. स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, अरे गाईच्या काशीमध्ये राहूनही गोचिड, गाईचे दूध न पिता गाईचे फक्त रक्तच पीत असतो. तसे ज्ञानी लोकाच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञानग्रहण न करता त्याच्यात वाईट काय आहे हे शोधत बसतात. त्यामुळे तुझ्या आजूबाजूलाही असे काही लोक वावरत असतील, जे फक्त तुझ्यातलं वाईट काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतात, मात्र तुझ्यामध्ये काय चांगलं हे साधं बघण्याचाही प्रयत्न करत नाही. अशा लोकांना तू काहीसुद्धा करायला जाऊ नकोस. तू फक्त तुझ्याशी प्रामाणिक राहा आणि माझ्याशी प्रामाणिक राहा. अरे, एक दोन बोलण्यातून तुला समजायला हवं की कोण तुला टाळते. समोरच्याकडून जेव्हा तुला कमी प्रतिसाद येऊ लागतो ना, तेव्हाच तू त्या नात्यापासून थोडं अंतर ठेवायला शिकायला हवं. आणि तरीही तुला हे समजत असूनही जर तू प्रयत्न करत असेल की त्या व्यक्तीसोबत वेळ घालवण्याचा किंवा त्या व्यक्तीला स्वतःची जाणीव करून देण्याचं, तर तुझ्यासारखं मूर्ख तूच. कारण अशा वेळेस हे सिद्ध होतं, स्वाभिमान फारच स्वस्त आहे. अरे, नात्यामध्ये मैत्रीमध्ये झुकणं नेहमीच नम्रतेचे लक्षण मानलं जातं. पण जिथे तुझा आत्मसन्मान गमवावा लागला असेल, स्वाभिमान सोडावा लागत असेल, तर ते नातं काही कामाचं नाही. अरे, सांग व त्यालाच जो कोणी सांगणार नाही. मागव त्याच्याकडे जो स्वखुशीने देईल आणि आवडीने तेच घ्यावे जे मिळालं आहे नशिबाने. आणि नाते जोडावे त्याच्याशी जे निभावतील निस्वार्थ मनाने. स्वार्थी मनाने एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणी तुझ्या हातातून कुठलीही वस्तू, कुठलीही गोष्ट सहज हिसकावून घेऊ शकतो, चोरूनही घेऊ शकतो किंवा मागूनही घेऊ शकतो. पण तुझ्या प्रार्थनेतून मात्र कोणीही काही घेऊ शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त भर तुला प्रार्थनेत द्यायचं आहे. आमच्या समोर ये आणि दोन्ही हात जोड आणि हृदयापासून आम्हाला हाक मार. आम्ही नक्कीच तुझी प्रार्थना मान्य करू आणि तुझ्या प्रार्थनेवर मात्र फक्त तुझा अधिकार असणार आहे आणि तुझी प्रार्थना पाहून तुला योग्य तो न्याय देण्याचं काम आम्हीच करत आहोत. म्हणून तुला सांगतोय,
जिंकण्याच्या आधी विजय आणि करण्याआधी पराजय ठरून मोकळा होऊ नको. परिस्थिती कधीही बदलू शकते. म्हणूनच सुखात उसळू नको आणि दुःखात कोसळू नको. सुखात उसळू नको आणि दुःखात कोसळू नको. अरे इत्त हट्ट राग चूक लालच आणि अपमान अगदी घोळण्याच्या सवयीप्रमाणे आहे. दुसऱ्यालाच असेल तर त्रास होतो, पण स्वतःची जर असेल ना तर साधा त्याची जाणीव होत नाही. या कलियुगातील लोक ही फारच कमालीची आहे. कलियुगातील लोक देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आली तिला देवपण दिलं की त्या देवाकडे कोटी मागतात. खरा अंधार तर असतो मनात. खरा अंधार असतो मनात आणि दिवा जळतो फक्त देव्हाऱ्यात. दिवस होतो फक्त देव्हाऱ्यात. ज्या व्यक्तीच्या मनात अंधार असेल तर त्याने आमच्या देव्हाऱ्यात कितीही दिवे प्रज्वलित केले तरीही काही उपयोग नाही. म्हणूनच तुला सांगतोय, तू तुझ्या मनामध्ये भक्तीचा प्रकाश निर्माण कर आणि जेव्हा तुझ्या मनामध्ये भक्तीचा प्रकाश निर्माण होतो तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही पूर्णपणे तुझे होऊन जातो. जीवन जगताना एक नियम कायम लक्षात ठेव. सरळ बोल, खरं बोल आणि तोंडावर स्पष्ट बोल. जे तुझे असतील ते थांबतील आणि जे कामापुरते असतील ते निघून जातील. कारण कसलीही विचारधारा नसलेली माणसं तुझ्या कामाची असतात ना माझ्या सेवेच्या योग्यतेची असतात. ना तुझ्या कामाची असतात ना माझ्या सेवेच्या योग्यतेची असतात. नाती अशी जो तुझ्या सुखात नाही तर दुःखातही खंबीरपणे तुझ्या पाठीमागे उभे राहतील आणि आम्ही तर आहोत ना तुझ्या आजूबाजूला सतत तुझ्या मागे पुढे. अरे आमच्या भक्तासाठी आम्ही सदैव त्याच्यासोबत वावरत असतो. आमच्या भक्तांना आम्ही कधीही त्रास होऊ देत नाही. अरे आम्हीच आहोत तुझे गुरु, आम्हीच आहोत तुझे गुरु आणि आमच्यापासून होतं तसं अस्तित्व सुरू. आमच्यापासून आमच्याशी जोडला जातो तेव्हा तुझी परीक्षा होत असते. पण काही लोक यांना दुःख समजतात तर काही लोक दुःख नाही आमचा कृपा समजतात. ते म्हणतात की दुःखातच देव जास्त समजतो. म्हणून जे वाटायला येतात त्याचं अगदीच आनंदाने ते लोक स्वीकार करतात. तरीही आणि दुःख आलं तरी सेवेनंतर भिवू नको. आमचं नाव घ्यायला विसरू नको. मग बघ आम्ही तुला सदैव एकच सांगू, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. अनमोल असं आपल्याला स्वामींनी सांगितलं आहे ते असं की आपल्या आजूबाजूला भरपूर लोक असतात, परंतु खऱ्या अर्थाने आपलं कोण हे जेव्हा वाईट वेळ येतं ना तेव्हा समजतं की माझ्या आयुष्यामध्ये कधीही वाईट वेळ यायला नको, पण कदाचित वाईट वेळ यासाठीच येते आपलं कोण आणि परकं कोण हे आपल्याला समजावं. आणि मग त्यावेळेस मात्र आपल्याला फार दुःख होतो. कारण ज्या लोकांना आपण आपलं समजलं होतं त्याच लोकांनी आपल्याला दगा दिलेला असतो. पण दगा मिळालेल्या दुःख सोचण्यापेक्षा जर आपण सुरुवातीपासून आपल्या स्वामींना आपल्यावर येणार नाही, कारण स्वामी एकमेव अशी शक्ती आहे जे आपल्यासोबत कायमस्वरूपी राहते सुखातही आणि दुःखातही. त्यामुळे स्वामीचे नाव घ्या. स्वामींना स्वामी महाराज तुम्हाला कधीही अंतर देणार नाही. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचा असलेला बेल बटन प्रेस करा जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश तुमच्यापर्यंत पोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. स्वामी संदेश ऐकत रहा.